नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती. आज आपण साधा सिंपल असा खिचडी भात बनवणार आहोत आणि त्यासाठी घेतलेले मी तांदूळ आणि काही भाज्या घेतलेल्या, गाजर, कांदा आणि अद्रक, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि जिरे मोहरी ॲड करणार आहोत. एकदम साध्या सिंपल पद्धतीने असा आपला खिचडी भात राहणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तांदूळ असे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे सर्व. आता मोहरी टाकली आपण तेलामध्ये, मोहरी तडतडती आहे आणि आता हे जिरे आणि आपण आता आपल्या कांदा टाकणार आहोत. हा कांदा, कढीपत्ता सर्व आता मिक्स करून घ्यायचे, हलवून थोडं छान फ्राय होऊ द्यायचे. आणि आता हिरवी मिरची आणि आलं 3च मिरच्या घेतल्या मी आपण, कारण लाल तिखट थोडं ॲड करणार आहोत. कारण थोडं जास्त तिखट नको आहे, त्यामुळं नॉर्मलच. आणि आता असं छान कांदा परतल्यानंतर आपण गाजर पण घालणार आहोत थोडं आपलं, कारण तेलातच ते आपल्याला फ्राय करायचं आहे. गाजर मिक्स करून घ्यायचं आहे. हे बटाटा मी स्वच्छ धुवून कापून घेतला छान असा मोठ्या मोठ्या पीसमध्ये, कारण खायला छान लागतो. आणि हे कांदा आणि आपलं हे आता फ्राय झालेले बघा, ब्राऊन कलर आला. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा. पोळी भाजी खायचा कंटाळा आला की असं थोडंसं वेगळं काहीतरी, आणि हे असं आपल्याला मिक्स करायचे आणि टाकायचे टोमॅटो. थोडंसं असं होऊ द्यायचं आहे त्याला. आणि नंतर आपण लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. घेतलं लाल तिखट एवढं, कारण हिरव्या मिरच्या येतील आपल्या, बस ओके. आणि आता ही हळद थोडी जास्त, कारण टेस्ट छान येते. आणि आपण टाकणार आहोत त्यामध्ये आता मीठ चवीनुसार थोडं. आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या भाज्याने. कशा दिसत आहे भाज्या आपल्या पूर्ण. हे असं तेल सुटेपर्यंत आपल्या भाज्या परतल्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्याच्यात तांदूळ आपले स्वच्छ धुतलेले. डाळ वगैरे काही टाकत नाही आहे मी, फक्त तांदूळ ॲड करते. हे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले मी 2-3 पाण्याने, हेच ॲड करायचे आपल्याला. तांदूळ टाकल्यानंतर पण हे असं मिक्स करून घ्यायचे, छान परतायचे येते तेलामध्ये, टेस्ट छान येऊन जाते भाताला आपल्या. कारण तेलात फ्राय झाल्यानंतर त्याची चव वेगळी येते. असं थोडं मिक्स केलं आपण, बघा कसं कलर दिसतोय, रंग छान एकदम मस्त. आता याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत. आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्याच्यानुसार आपण आता पाणी ॲड करणार. थोडे वरती घेतलेले मी, असं पाणी ॲड करायचं. आता थोडं वरती 1 ग्लासाच्या टाकते मी. असं थोडंसं 1 बोटभर वरती आलं पाहिजे असा अंदाज आपला त्याच्या, आणि छान असा होऊन जातो मग आपला भात. चला आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या आपल्याला. आता 1 शिट्टी झाली आपली. आता गॅस कमी करायचा आहे थोडा. ते दुसरी झाला आपला खिचडी भात आता रेडी आहे. आपण याची वाफ काढून घेऊ, बघू कसं झालं तर. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा, कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आता ह्या आपली वाफ काढून घेतली आपण कुकरची. थोडं बरं होतं, त्यामुळे म्हटलं चला आज साधा साधा खिचडी भातच बनवूया. हे असं आपण आता बघू. झाला आपला भात, एकदम रेडी झालेला आहे आपला भात आता. चला तर मग भेटू अजून पुढच्या नवीन रेसिपीजमध्ये. हे आपला खिचडी भात रेडी.
पूर्ण भाज्यामुळे एकदम छान टेस्ट येते. हा आहे आपला खिचडी भात रेडी. चला भेटू अजून नवनवीन व्हिडिओजमध्ये. बाय.